31 वर्षानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर रिसोड येथील 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी दिली 10वीची परीक्षा. रिसोड शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत रिसोड येथील 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल 31 वर्षानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन 10वीची परीक्षा दिली. मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी 1995 साली 10वीची परीक्षा दिली होती, मात्र त्यावेळी नापास झाले होते. या कारणामुळे शिक्षणमध्ये सोडावे लागले. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम मनात होती. अखेर त्यांनी धाडस करून पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यावर्षी 10वीची परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. 31 वर्षानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले असून शिकण्याला वय नसते असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याची चर्चा आहे. शिक्षणाचं महत्त्व आज प्रत्येक कोणी जाणून आहे. तर शिक्षणाला वयोमर्यादा नसते. आज आपण रिसोड शहरातील एका सेंटरवर उभे आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही बघता की विद्यार्थी जे आहे परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत. 10वीची परीक्षा सध्या सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी आलेले. मात्र यामध्ये एक असे विद्यार्थी आहे जे तब्बल 31 वर्षानंतर आपली 10वीची परीक्षा देत आहे. एक 47 वर्षीय एक विद्यार्थी आहे जे या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आलेला. आपण त्यांच्याशी बोलू. दादा, आपलं नाव? माझं नाव मोहम्मद जमील नूर मोहम्मद आहे आणि मी 31 वर्षानंतर हे परीक्षा डबल देऊन राहिलो. बरं, का तुम्हाला असं 31 वर्षानंतर असं परीक्षा देण्यासाठी काय काय तुमच्या मनात असं आलं का बाबा आपण परीक्षा द्यावं? असं आहे की मुलं सगळे शिक्षित झालेले आहेत माझे आणि मी अशिक्षित राहिलेलं मला चांगलं वाटत नव्हतं. माझा आत्मसन्मान मला जगू देत नव्हता की मी 10वी नापास राहिलेलो. मग आता मी असा निर्धार केलेला आहे की मी 10वी नंतर पण पुढं पण उच्च शिक्षण घेणार आहो आणि ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशन करायची माझी इच्छा आहे. म्हणजे तुमची मुलं जे आहेत कोणते शिक्षण घेतलेले आहे तुमच्या मुलांनी? माझा एक मुलगा इंजिनिअरिंग करतो आहे, एक डॉक्टरी करतो आहे, एक 10वीला आहे यावर्षी. म्हणजे 3 मुलं आहेत जे उच्च शिक्षित झाले असल्याने तुमच्या मनात आलं की बाबा तुम्ही ही परीक्षा देण्यात येईल. याच्यापूर्वी तुम्ही शेवटच्या वेळी जी तुमची 10वीची परीक्षा केव्हा दिली होती? ही वर्ष 1995 साली मी 10वीची परीक्षा दिलेली आहे याच्या अगोदर आणि या शाळेमध्ये दिलेली आहे. तुम्ही जे या पुन्हा एक 31 वर्षानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा देण्यात येत आहात, तर एक छोटे लहान जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत परीक्षा देत असताना तुम्हाला काही असं काही फील होते का? तुम्हाला काही वाटते का असं काही वेगळं काही? हो ना, वाटते ना. ते थोडंसं एक एजचा गॅप, जे जनरेशनचा जे गॅप आहे तो लवकरच लक्षात येतो आणि लहान मुलं जे आहेत बघून असं वेगळं त्यांना असं वाटते की बा हा एवढा एजेड माणूस आहे आमच्यासोबत परीक्षा देऊन राहिला, त्यांना वेगळं वाटते. पण मला उत्सुकता आहे त्या गोष्टीची. परीक्षा देत असताना काही विद्यार्थी तुमच्याकडे कौतुकाने बघत असतील असं वाटते का तुम्हाला? हो ना, काही विद्यार्थी कौतुकाने बघतात, काहींनी माझी स्तुती पण केलेली आहे की बा चांगला आहे. काही मुलं जे आहेत एकदम आश्चर्यचकित झाले की बा हा माणूस इतका एजेड असून हा माणूस यावेळी इतक्या वर्षानंतर डबल पेपर देतो आहे. काही मुलं हसत पण आहेत. काही जेव्हा तुम्ही परीक्षा देत असताना तुमच्या घरच्या मुलाकडून किंवा तुमच्या घरच्या अन्य परिवाराकडून काही तुमच्याबद्दल त्यांनी काही म्हटलं आहे का बा परीक्षा देण्यासंदर्भात काही चर्चा घरी? नाही, त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. घरच्या मुलांनी वगैरे सगळ्यांनी, आमचे मिसेस झाले किंवा सगळे जितके पण आहेत त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे की काही हरकत नाही द्यायला, शिक्षण घ्यायला फार आवश्यक आहे आणि शिक्षणाचं वय नसते. आणि मी या संदर्भातून सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना पण शिक्षणाची आवड आहे त्यांनी पुढं एक पाऊल टाकून, शिक्षणाप्रती ज्यांना आवड आहे त्यांनी एक पाऊल पुढं टाकून पुढचं एज्युकेशन कंप्लीट करावं. म्हणजे शिक्षणाप्रती त्यांची एक आवड आणि पुन्हा एक जनजागृती यांच्या मुलांनी केलेलं जे आहे ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट केलेलं आहे, या संदर्भात जे आहे या सर्व बाबी आज जमीलभाई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि शिक्षणाची जनजागृती एका प्रकारे यांनी केलेली आहे. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम. उच्च माध्यमिक शाळा या केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मार्च 2026च्या परीक्षा या अगदी कॉपीमुक्त वातावरणामध्ये होत आहेत. परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार नाही. परीक्षा सुरळीत चालू आहे आणि परीक्षेला प्रविष्ट असणारे विद्यार्थी जवळपास 270 पेक्षा जास्त आहेत. वर्ग 10वी करता, वर्ग 12वी करता सुद्धा तिन्ही फॅकल्टीचे विद्यार्थी, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट या तिन्ही फॅकल्टीचे विद्यार्थ्यांची परीक्षा या केंद्रावर झालेली आहे. 10वीच्या परीक्षाही सध्या सुरळीत चालू आहे, 12वीची परीक्षा सुद्धा सुरळीत चालू आहे आणि परीक्षा केंद्रावर
सिनियर विद्यार्थी सुद्धा की जे अगोदर या शाळेचे जुने विद्यार्थी आहेत हे सुद्धा फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया हे आपल्यापर्यंत आलेल्याच आहेत. अगदी कॉपीमुक्त वातावरणामध्येच परीक्षा सुरळीत चालू आहे आणि शालेय शिक्षण प्रशासनाचं सुद्धा परीक्षावर खूप जास्त बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कॉपीमुक्त अभियानामध्ये परीक्षा होणे ही आज काळाची गरज आहे.